मुंबईमध्ये सामान्य माणसाचा जीव गेला, तिकडे पुण्यामध्ये गुंडांनी जीव घेतला। भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण आणि हत्येनं पुणे हादरून गेलंय। ना कुठली धमकी ना खंडणीसाठी फोन आला, सतीश वाघ यांचा थेट मृतदेह आढळला। त्यामुळे आमदाराच्या मामाची हत्या का आणि कुणी केली हा सवाल आज प्रत्येकाच्या मनात आहे, ज्याचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाहीये। महाराष्ट्रात नव्या सरकारचं विशेष अधिवेशन सुरू असताना सोमवारी भाजपच्याच एका आमदारावर दुःखाचा डोंगर कोसळला। पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या 55 वर्षीय सतीश वाघ यांचं अपहरण झालं आणि संध्याकाळच्या सुमारास थेट त्यांचा मृतदेह सापडला। सोमवारी सकाळी सतीश वाघ यांनी मांजरीच्या शेवाळवाडीतून मॉर्निंग वॉकला सुरुवात केली। ब्लूबेरी हॉटेलजवळ सतीश वाघ थांबले होते। त्याच वेळी कारमधून 4 जण उतरले। चौघांनी वाघ यांचं कारमध्ये डांबून अपहरण केलं। अपहरण केल्यानंतर सोलापूर मार्गे कार पुढे नेली। त्यानंतर संध्याकाळी यवतमध्ये आमदार टिळेकरांच्या मामांचा थेट मृतदेह सापडला। सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानं पुणे शहर हादरून गेलंय। या प्रकरणात 40 तास उलटूनही पुणे पोलिसांना अपहरण का झालं आणि हत्या का करण्यात आली याबाबतचा कुठलाही सुगावा लागू शकलेला नाहीये। सध्या पोलिसांकडून वेगवेगळ्या शक्यतांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे। आर्थिक वाद, जमिनीचा वाद किंवा वैयक्तिक नातेसंबंध यातून हा प्रकार झाला का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। सध्या सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी 16 पथकं बनवली आहेत। यात क्राईम ब्रँचच्या 6 टीम सहभागी आहेत। तसंच सतीश वाघ यांच्या हत्ये प्रकरणात चौकशीसाठी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये, परंतु आमच्या एरियाचे साधारण 10 पोलीसच्या टीम्स आणि क्राईम ब्रँचच्या 6 अशा जवळजवळ 16 टीम्स याच्यावरती काम करतात। लवकरच डिटेक्शन होईल। निश्चित पोलीस तपास करतायत, योग्य दिशेने करतायत आणि हा कशासाठी झाला, कुणी केला याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला समजेल। मंगळवारी सतीश वाघ यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम ससून रुग्णालयात केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। दुपारी मांजरी गावातल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकारामुळे मांजरी हडपसर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। आमदार योगेश टिळेकरांनी सुद्धा गुन्हेगार लवकरच सापडतील अशी आशा व्यक्त केली आहे। तुम्हा सगळ्यांनी चॅनलवर चालवलं की इथूनच अपहरण झालं, दुपारनंतर मृतदेह सापडला। त्यामुळे एवढ्याच बाबतीत चर्चा माझी झालेली आहे। शेवटी ते तपास करतायत आणि तपास पूर्ण झाल्यानंतर ते जो गुन्हा घडलेला आहे ते गुन्हेगार आणि गुन्हा घडण्यामागचं कारण हे आपल्यापर्यंत पोलीस तपास यंत्रणा संपल्यानंतर कळेल। बाकी त्यांच्याशी माझी वेगळी काही चर्चा झालेली नाही। माझ्या कुटुंबावरती, माझ्या वाघ परिवारावरती एक मोठं संकट आजच्या निमित्तानं आलेलं, त्यामुळे अधिक फार मला बोलण्यात हे नाहीये। दुसरा दिवस उलटूनही आमदार टिळकांच्या मामांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीयेत। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत काही जणांना ताब्यात घेतलंय, पण आता सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांचा शोध नेमका कधी लागतो, या प्रकरणाचं सत्य कधी समोर येतं, या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।